शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। पक्षात संघटनेत नव्या तरुणांना संधी मिळावी, पक्षवाढीसाठी तसंच संघटना मजबूतीसाठी 3 महिन्यांनी बैठका व्हाव्यात। पक्षाचे जिल्हाध्यक्ष 40 ते 50 वयोगटातील असावेत, अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी या बैठकीतून मांडली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियर या दोघांच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता। हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं होतं। स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आणि या प्रकरणातील पीडितेने विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचा अर्ज दिला। कोयना भूकंप पुनर्वसन योजनेअंतर्गत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याला 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली। संतोष देशमुखांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी प्रतीक घुलेने दिली आहे। प्रतीकने तसा कबुली जबाब दिलाय। मारण्याकरता वापरलेलं हत्यार लपवलेलं ठिकाण दाखवतो असं घुलेने पंचायत समोर सांगितलंय आणि घुलेचा कबुली जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी महेश केदार यांना स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। तब्बल 2 तास संतोष देशमुखांना हे आरोपी मारहाण करत होते। एक ब्रेकिंग न्यूज। आफ्रिकेच्या समुद्रात B2 रिव्हर जहाजाचं अपहरण करण्यात आले। 7 भारतीयांचं अपहरण यात झालेलं आहे। 2 रत्नागिरी जिल्ह्यातील यामध्ये 2 रत्नागिरी जिल्ह्यातले तरुण आहेत। पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून समुद्री चाच्यांकडून हे अपहरण करण्यात आल्याचं कळतंय। आफ्रिकेच्या समुद्रात B2 रिव्हर या जहाजाचं अपहरण करण्यात आलंय। मनसेचा 30 तारखेला गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। दरम्यान शिवाजी पार्क परिसरातील मनसेच्या या गुढीपाडव्याला बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावण्यात आले। मनसेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावलाय। बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय कोणाला दुसरा पर्याय नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। 30 तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो असल्याने तो चर्चेचा विषय ठरला। दरम्यान हा आमचा अधिकृत बॅनर नाही, ज्यांनी बॅनर लावले ते अतिउत्साही कार्यकर्ते असल्याचं स्पष्टीकरण मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिलं। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केलाय। मोदींची सौगाते मोदी हे सौगाते सत्ता आहे। मुस्लिम गट आमच्याकडे आल्यावर हिंदुत्व सोडलं असं म्हणाले। मात्र आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार, त्यामुळे भाजपनं हिंदुत्व सोडलं अशी भूमिका स्पष्ट करावी असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतो। असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला। खरी शिवसेना आमचीच आहे। असंशी हा गद्दारांचा गट आहे। असंशीची बदनामी झाली तर असंशी गद्दार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरे आधुनिक औरंगजेब आहेत। बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे। राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले होते अशी टीका नरेश मस्केंनी केली। उद्धव ठाकरेंना भविष्यच राहिलेलं नाही आणि त्यामुळे शिंदेना डिवचलं की ते दूर जाऊन ठाकरेंना आपली जागा निर्माण करता येईल असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। शिंदे फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते पक्ष का सोडून जात आहेत याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा असा सल्लाही बावनकुळेंनी दिला। नरेश मस्के विचित्र माणूस आहे। त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद करावं आणि आपल्या पक्षात काय चाललंय याकडे जास्त लक्ष द्यावं अशा शब्दात उद्धव ठाकरेंवरील टीकेला चंद्रकांत खैरेंनी उत्तर दिलं। अधिवेशनावर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला। सरकारचं अपयश लपवणार हे अधिवेशन होतं। अधिवेशनात नेत्यांचा माज दिसला। सरकारनं फक्त घोषणा केल्या मात्र त्याची पूर्तता काही केली नाही असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केला। कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, मात्र विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे ते वेगळे काहीतरी मुद्दे काढतायत अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला।
तर सभागृहात विरोधकांची उपस्थिती फार कमी होती असंही अजित पवार म्हणाले. कामराला समन्स, मग सोलापूरकरला समन्स का दिला नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. कोरटकरला एक निबंध लिहायला लावतील आणि सोडून देतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. महायुती सरकार अनिल परबांभोवती चौकशीचा फास आवळण्याच्या तयारीत आहे. अनिल परबांचे निकटवर्ती बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत ही घोषणा केली. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीत भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथे असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारने तोडायला घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. नागपूरमधील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत ही हजर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाच्या स्मृती भवनालाही भेट देणार आहेत. दरम्यान हे संघाचं शताब्दी वर्ष असून संघ स्वयंसेवक म्हणून पंतप्रधान मोदी संघ कार्यालयात येत असल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील किटकरू यांनी दिली. उदयनराजे भोसलेंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्यांविरोधात शिक्षेची तरतूद करा किंवा 10 वर्षांची शिक्षा असणारा विशेष कायदा पारित करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी नागरिकांचे प्रश्न तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासन कार्यवाही करेल असं आश्वासन देण्यात आलं. श्रीगोंदा तालुक्यातील बहादूरगड या गडाचं नामकरण करण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केली. गडाचं नाव धर्मवीर गड करा अशी मागणी त्यांनी आशिष शेलारांकडे केली. बुलढाण्याच्या शिवडी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं या मागणीसाठी आत्महत्या केली होती. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला. तसंच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असंही आश्वासन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बदनामीकारक व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याप्रकरणी पनवेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नाखवा अबू बकर या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. डोंबिवलीतील एका रिक्षावाल्याला त्याने रिक्षावर पठाण असं लिहिल्यामुळे तसंच MIM पक्षाचा झेंडा लावल्याने मारहाण करण्यात आली. त्याला 2 ते 3 बाईकस्वारांनी अडवत पठाण असं लिहून पाकिस्तानचा झेंडा का लावलाय असा सवाल केला. पण रिक्षाचालकाने तो झेंडा MIMचा आहे असं सांगितल्यानंतरही त्याला मारहाण करत जय श्रीरामचे नारे द्यायला लावले. पुण्यात MPSCचे उमेदवार पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर MPSCच्या उमेदवारांनी आंदोलन केलं. परवानगी न घेता आंदोलन करण्यात आल्यानं पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर अनिल गायकवाड या व्यक्तीने अश्लील कृत्य केलं आणि या घटनेनंतर चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल गायकवाडला पोलिसांनी जेरबंद केलं. इंदापुरातील एका व्यक्तीनं विवाह सोहळ्यात मटण खाताना चक्क हाडच गिळलं आणि हाड अन्ननलिकेत अडकलं आणि या व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान डॉक्टरांनी यावर एंडोस्कोपी करून हाड बाहेर काढलं, त्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले. नवी मुंबईतील तळोजामध्ये खुनाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलांच्या खेळण्यावरून भांडण झाल्यानं खून केला असल्याचं कळतंय आणि आरोपी मोहम्मद अन्सारी याला तळोजा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पुण्यात रेकॉर्डवरील तडीपार गुंडांकडून एक पिस्तूल आणि 3 कारतुसं जप्त करण्यात आली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याने ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी तडीपार आरोपी खंडू मात्रे याला गजाआड करण्यात आलं. कल्याणच्या मलंगडमधील उसाटणे या गावात माकडांनी हैदोस घातला. 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला माकडांनी चावा घेतलेला आहे आणि हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून जखमी चिमुकल्यावर मनपाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील 24,65,000चा मुद्देमाल हस्तगत करत भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक 2 विभागाने चमकदार कामगिरी केली. 26 लॅपटॉप दुचाकीसह अनेक ऐवज जप्त करत आरोपी दिलीप चव्हाणला कर्नाटकातून ताब्यात घेतलं.
अंबरनाथमध्ये लादी नाका अंबर केअर हॉस्पिटल समोर एका भरधाव टेम्पोने रुग्णवाहिका आणि सायकल स्वाराला जोरदार धडक दिली. या सायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे आरोपीने आपण पकडले जाऊ नये म्हणून टेम्पोचा रंग बदलला, मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53% कमी झाली आहे, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढलाय. वाहतूक अधिकाऱ्यांना दिलेलं प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेतील बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्थेमुळे हे शक्य झालं. गडचिरोलीमधील अहेरी इथल्या शासकीय निवासी शाळेत अधीक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. शाळेत जेवणानंतर काही मुलं खोलीत झोपल्याचं दिसून आल्यानं वसतिगृह अधीक्षकांनी चपलेने आणि काठीने बेदम मारहाण केली. दरम्यान संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन या संदर्भात जाब विचारला. लातूर शहर महानगरपालिकेचे 2025-26 या वर्षासाठीचे शिर्के अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आज मांडलं. लातूर शहर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आगामी वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला, ज्यात प्रामुख्याने लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फुटी उंच पुतळ्याचं बांधकाम केलं जाणार आहे. धाराशिवमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला. तेरखेडा फटाका उद्योगातील 12 कारखाने बंद करण्यात आलेत. कारखान्यातील स्फोटानंतर कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बातमी आम्ही दाखवली होती. त्यानंतर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाने ही कारवाई केली. नांदेडजवळच्या सिडको इथल्या एका सेतूचालकाने बोगस शिधापत्रिका काढून दिल्याची बाब समोर आली आहे आणि या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूरचे डॉक्टर रामहरी कदम या आयुर्वेदिक डॉक्टरने चक्क गाईचं शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापलंय. त्यामुळे कारमधील तापमान कडक उन्हातही निम्म्यावर येऊन गारवा जाणवतोय. 31 मार्चला कर्ज परतफेड करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र शहापूरमध्ये भात खरेदीला 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे देणार तरी कधी आणि कर्ज परतफेड करणार तरी कधी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याला शेतात काम करण्यासाठी सालगडी ठरवायची ग्रामीण भागात पद्धत असते. आता गुढीपाडवा जवळ आला तरी सालगडी मिळत नाहीयेत आणि यंदा सालगड्याचा भाव ₹1.25 झालाय. मात्र एवढे पैसे देऊनही आणि सध्या कुठेही सहज काम मिळतं, त्यामुळे आता सालगड्यांची परंपरा लोप पावत चालली आहे. जळगाव शहरातील पोलीस लाईन वसाहत परिसरातील एका शौचालयाच्या चेंबरमध्ये अचानक एक गाय पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तब्बल 1 तास चाललेल्या या ऑपरेशननंतर अग्निशमन दलाच्या पथकाला गाय सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. वाशिम शहरातील मालमत्ता कराची भरणा न करणाऱ्यांची यादी चौकात लावली जाणार आहे. अनेकदा नोटीस पाठवूनही कर न भरणाऱ्यांविरोधात नगर परिषद आता कडक कारवाई करणार आहे. यादी लावण्याआधी तातडीने कर भरा असं आवाहन नगर परिषदेनं केलं. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील बेकायदेशीर कारभाराविरोधातील तक्रारी वाढतच चालल्यात. विभागीय सहनिबंधक कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिक्षक बँक विकास आघाडीच्या वतीने सहनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. अकोला लघु पाटबंधारे विभागामार्फत अकोल्यातील कारंजा धरणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. बॅरेजमुळे कारंजा नया अंदुरा इथल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा शेतरस्ता पाण्याखाली गेल्यानं शेतीची मशागत पेरणी कशी करावी असा प्रश्न पडला. बीडच्या पाटोदा पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांनी बनावट नोटा उधळून अनोखं आंदोलन केलंय. पाटोदा पंचायत समितीच्या माध्यमातून कोणतंही काम करायचं असल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि याचकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी 50 लाखांच्या बनावट नोटा उधळल्यात. या आंदोलनामुळे पाटोदा पंचायत समितीमधील शासकीय कारभार सपाट्यावर आला. राहुरी शहरातील नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री बुवा सिद्धबाबा मंदिराच्या जागेवर झालेलं अतिक्रमण त्वरित हटवावं, ट्रस्टच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं असून कारवाई झाली नाही तर भविष्यात मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा लंकेश बंधूक यांनी दिला.
बदलापूर पूर्वेच्या भवानी हाईट्सच्या 100 फ्लॅट असलेल्या गृहसंकुलातील रहिवाशांना 1.5 वर्षांपासून पाणी मिळत नाही. त्यामुळे दररोज हजारो रुपये खर्चून त्यांना टँकरनं पाणी मागवावं लागतंय. त्यामुळे रहिवाशांनी आज मनसेच्या नेतृत्वाखाली MIDC कार्यालयावर धडक दिली. शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणात आत्महत्या केलेल्या धनंजय नागरगुजे याच्या वडिलांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आंदोलनाची दखल घेतली जात नाही, पण कुणाल कामराच्या गाण्याची लगेचच दखल घेतली जाते. त्यामुळे कुणाल कामराने आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाणं बनवावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलं. जळगाव MIDC मधील केमिकलयुक्त सांडपाण्याविरोधात रामेश्वर कॉलनीमधील नागरिकांनी महापालिकेवर धडक दिली. केमिकलयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आलं असून परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप नागरिकांनी केला. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. वारंवार निवेदन देऊनही मागण्या निकाली न निघाल्यानं आंदोलन करण्यात आलं. तर प्रशासनाने दखल न घेतल्यास 1 एप्रिलपासून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. परभणीच्या वजूर बुद्रुक इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात उपोषण सुरू केलं. पाणी मिळेपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला. सोनी मराठी वाहिनीवर कीर्तनावर आधारित भारताचा पहिला रिएलिटी शो कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा शो 1 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठीवर सादर होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विणेच्या आकारातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. गुढीपाडवा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी पथसंचलन केलं. नंदुरबारमधील काही महिन्यांमधील दंगली पाहता संवेदनशील भागातून पोलिसांनी पथसंचलन करत शक्ती प्रदर्शन केलं. रमजान ईद, रामनवमी, भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये 100 CCTV कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सण उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांनी रूट मार्च काढला. पोलीस उपनिरीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य चौकातून कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. अकोला महानगरपालिकेचा नेहरू पार्क चौकातील जुन्या सेंट्रल नाक्याच्या भंगार साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशामक विभागाच्या जवानांनी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवलं. लागलेल्या या आगीमुळे सेंट्रल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. तुळजापुरात मुख्याध्यापकाच्या मुलीसह पत्नीने आत्महत्या केली. पुढे शिकायचं होतं, मात्र शेतकरी तरुणासोबत लग्न लावून दिल्यानं मुलीसह आईनेही आत्महत्या केली. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात शिक्षण थांबवून शेतकरी मुलाशी लग्न लावून दिल्याची खंत व्यक्त करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील धोनखेडा इथले शेतकरी विनोद ठाणसिंग पाटील यांच्या शेतातील शिवारात असलेल्या गुरांना विषबाधा झाली. त्यामुळे 2 बैल आणि 2 गायी दगावल्यात. दूषित पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती असून शेतकऱ्यांचं 2 लाखांचं नुकसान झालंय. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत भांडेवाडी इथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात चोरी करण्यात आली. चोरी करणाऱ्यांमध्ये रेकॉर्डवरील आरोपींसह 3 अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं आढळून आलं. एका आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.